श्री गुरु लीलामृत अध्याय 10 विष्णुबावा ब्रह्मचारी दर्पहरण कथासार। मुंबईमध्ये विष्णुबावा ब्रह्मचारी नावाचे स्वतःस विद्वान वेदांती समजणारे ब्रह्मचारी गृहस्थ राहत होते। त्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा विलक्षण गर्व होता। विष्णुबावांचा वेदांतावरील प्रभुत्वाची कीर्ती अक्कलकोटच्या मालोजी राजांच्या कानी गेली। त्यांनी बाबांना बोलावून त्यांच्याकडून वेदांत श्रवण करण्यास प्रारंभ केला। एकदा स्वामींसोबत वेदांत चर्चा करावी असे विष्णुबुवांच्या मनात आले। तसे ते स्वामींकडे गेले व स्वामींना ब्रह्मतादांत्य वृत्तीचे साधन कोणते असा प्रश्न करते झाले। पण स्वामींनी त्यावर काहीच उत्तर न दिल्यामुळे स्वामींची निर्बस्थना करून बाबा तसेच परतले। त्याच मध्यरात्री बाबांना एक भयंकर स्वप्न पडले। स्वप्नामध्ये लक्षाविधी विंचू त्यांना इतस्तः दिसू लागले। तशी बाबा लाथ झाडून बोंब मारीत उठून मेलो मेलो ओरडत इतस्तः पळू लागले। ती रात्र त्यांना जागरण करून काढावी लागली। दुसऱ्या दिवशी पुन्हा वेदांतावर चर्चा करण्यासाठी ते स्वामींकडे गेले। विष्णुबुवांनी पुन्हा स्वामींना ब्रह्मतादांत्य वृत्तीचे साधन विचारले। असा प्रश्न विचारला तेव्हा स्वामी रागावून त्यास म्हणाले, मूर्खा, तू विद्येच्या गर्वाने धुंद झाला आहेस। रात्री स्वप्नात विंचू दिसताच घाबरतोस आणि आम्हास ब्रह्मतादांत्य वृत्तीचे साधन कोणते विचारतोस? तुझ्यासारख्या कोरड्या पाषाणाने ब्रह्म ते काय बोलावे? श्री स्वामींचे सत्य बोल ऐकून बाबांना पश्चाताप झाला। त्यांनी स्वामींचे चरण धरून त्यांची अंतःकरणपूर्वक क्षमा मागितली आणि पुढे ते श्री स्वामीमय झाले। येथे विष्णुबुवा ब्रह्मचारी दर्पहरण नामक 10वा अध्याय समाप्त झाला। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरु लीलामृत अध्याय 11 अतिथी तृप्तीद्वारा स्वामी क्षुदाशमन कथासार। अहमदनगर येथील एक ब्राह्मण स्वपत्नीसह श्री स्वामी दर्शनार्थ अक्कलकोटास आला। त्याने सुग्रास अन्न तयार करून त्याचा नैवेद्य श्री स्वामींना अर्पण करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांना सांगितले। श्री स्वामींनी त्याला खीर, कडबोळी, आमटी, भजी वगैरे पदार्थ तयार करण्यास सांगितले। ब्राह्मणाने शिदा सामग्री जमविली। स्नाने उरकल्यावर ब्राह्मण स्त्रीने स्वयंपाकास सुरुवात केली। ब्राह्मणानेही त्याचे नित्यक्रम उरकले व तो श्री स्वामींना भोजनास बोलाविण्यास गेला। त्यावर प्रथम ब्राह्मणांची जेवणे होऊ देत, मग आपण जेवावयास बसू असे श्री स्वामींनी त्यास सांगितले। ब्राह्मणाने श्री स्वामींच्या म्हणण्यानुसार केले। त्यानंतर स्वामी व ब्राह्मण पती पत्नी असे तिघेच भोजनाचे राहिले होते। ब्राह्मणाने 3 पाने वाढली आणि शिल्लक अन्न तेथील सर्वांना वाटले। त्यानंतर पुन्हा श्री स्वामींना बोलविण्यासाठी तो ब्राह्मण निघाला। इतक्यात तेथे 2 दरिद्री पांथस्थ्य उपाशीपोटी आले व भोजनाची इच्छा प्रदर्शित करू लागले। ब्राह्मणाने आपले व पत्नीचे अशी दोन्ही पाने त्या पांथस्थ्यांना वाढली, तरीही त्यांचे पोट भरले नाही। म्हणून अखेरीस ब्राह्मणाने श्री स्वामींकरिता ठेवलेले अन्नही त्या पांथस्थ्यांना वाढले। तसे ते समाधानपूर्वक भोजन करून उभय त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले। जरी झाला स्वामी रोष, चरणी नम्र होता विशेष, शांत होतील लवलाही असा विचार करून निराश झालेले ते दोघे पती पत्नी श्री स्वामींकडे गेले असता त्यांच्याकडे हसून पाहत श्री स्वामींनी आपल्या पोटावर हात फिरवून ढेकर दिला आणि त्यांच्या शेजारील भक्त मंडळींना सांगू लागले, आपण आज अगदी यथेच्छ जेवलो। स्वयंपाक तर अगदी नामी झाला होता। खीर उत्तम झाली होती, पण थोडी वेलची अधिक पडली होती। पुरणपोळी अगदी नाजूक आणि सुरेख झाली होती। कडबोळी स्वादिष्ट होती, पण जरा तिखट झाल्याने चरचरीत वाटत होती। श्री स्वामींचे हे बोल ऐकून उभयता पती पत्नी गोंधळली। श्री स्वामींनी आपले भोजनही न घेता ते सर्व पदार्थांची रुची अचूकपणे सांगत असल्याचे पाहून ब्राह्मण सद्गतीत होत अश्रू ढाळू लागला। त्यावर सद्गुरू म्हणाले, तुझा प्रसाद मला पावला, तू दुःख कसले करतोस? आणि तरीही मी प्रसाद घ्यावा अशी तुझी इच्छा असेल तर घरी जा आणि कोनाड्यात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये। ब्राह्मण पत्नी माघारी परतली। स्वयंपाकगृहामध्ये अन्नाचा कणही शिल्लक नसला तरीही सद्गुरूंच्या कृपेने एका कोनाड्यात अन्नाचे ताट दिसून आले। सद्गुरूंची अद्भुत लीला पाहून ब्राह्मण पती पत्नी आश्चर्याने गोंधळून गेले। त्यांनी श्री स्वामींकडे येऊन त्यांना ते अन्न प्रेमाने जेवू घातले। भोजनोपरांत निष्काम कर्म करीत जा म्हणजे फलप्राप्ती होईल, हा परमेश्वराने गीतेत सांगितलेला उपदेश सद्गुरूंनी त्या ब्राह्मणास सांगितला।
दुसऱ्या दिवशी पारण्याचे भोजन होऊन ब्राह्मण पती पत्नी उभयता स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या गावी आनंदाने निघून गेली. येथे अतिथी तृप्तीद्वारा स्वामी क्षुदाशमन नामक 11वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 12वा. रावणना द्विजपुत्र संजीवन कथासार. एकदा सकाळी श्री स्वामी अक्कलकोट जवळच्या बागेहाडी गावी पोहोचले. इटगी नामक गावी तिसऱ्या प्रहरी ते भक्तमंडळींसह आले. गावाबाहेरील मारुतीच्या मंदिरात स्वामी निद्रा घेऊ लागले. त्याचवेळी त्या गावातील रावणा नामक वैश्यास तो आपल्या शेतात नांगर धरीत असता वारुळातील एक साप डसला. सर्पविषाचा तात्काळ परिणाम झाल्याने तोंडातून एकसारखा फेस येऊन तो मूर्छित झाला. मंत्र औषधे वगैरे पुष्कळ उपाय केले, पण त्याला शुद्धी काही येईना. गावकऱ्यांनी त्याला ज्या ठिकाणी श्री स्वामी बसले होते त्या मारुतीच्या देवळात नेऊन ठेविले. तोवर रावणाच्या सर्वांगात विष भिनले आणि तो मृत झाला. हे पाहून स्वामी सेवेकरी बाबा जाधव यांनी स्वामींच्या पादुका हाती घेऊन रावणाच्या मस्तकावर ठेवल्या. तसे स्वामी जागे झाले व घडल्या प्रकारावरून जाधवांवर संतापले, परंतु पुढे त्यांचा कोप शांत झाला. तसा मृत रावणाही जिवंत झाला. अक्कलकोट जवळच्या गावातील एक विधवा स्त्री तिच्या मृतप्राय मुलास खांद्यावर टाकून स्वामींकडे आली. मात्र तोवर त्या मुलाचे निधन झाले. हे उमगताच ती स्त्री शोक करू लागली. हे पाहून श्री स्वामींना कळवळ आला. त्यांनी उठून त्या मुलाच्या प्रेताच्या पायास धरून त्यास गरगरा फिरवले आणि दूर एका खाचरात भिरकावून दिले. तसे ते मृत बालक जिवंत होऊन रडू लागले. स्वामींच्या कृपेने बालकाचे प्रेत जिवंत झाल्याचे वर्तमान गावामध्ये लगेचच चहूकडे पसरले. येथे रावणना द्विजपुत्र संजीवन नामक 12वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.